विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 12वी इंग्लिश HSC बोर्डाने घेतलेला पहिला सप्टेंबर 2021 चा क्वेश्चन पेपर अर्थात ऍक्टिव्हिटी शीट आज मी तुमच्यासाठी संपूर्णरित्या सॉल्व करून घेऊन आलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की इयत्ता 12वी इंग्लिश ची जी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी शीट आहे याचे मी मुख्यतः 4 व्हिडिओज केलेले आहेत। प्रत्येक सेक्शन तुम्हाला व्यवस्थित समजावा म्हणून सर्वप्रथम सेक्शन 1 जो आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आहे तो आहे प्रोज सेक्शन, तो तुम्हाला डिटेल मध्ये पाहायला मिळेल। त्यानंतर याच्यामध्येच सेक्शन 2 जो आहे तो पोएट्री सेक्शन तो देखील सॉल्व करून तुम्हाला या ठिकाणी वेगळा व्हिडिओ उपलब्ध होईल। त्यानंतर थर्ड व्हिडिओ जो असेल तो असेल सेपरेटली सेक्शन 3 वरती अर्थात आपल्या रायटिंग स्किल्स वरती। सेक्शन 4 नॉवेल सेक्शन जो आहे त्याची सुद्धा इन डिटेल्ड जे आहे ते एक्सप्लेनेशन त्याचा व्हिडिओ जो आहे तो सेपरेटली तुम्हाला पाहायला मिळेल। म्हणजे अर्थात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की 4 व्हिडिओज मध्ये तुम्हाला ही कंप्लीट ऍक्टिव्हिटी शीट जी आहे ती समजावण्यात येईल, त्याचे उत्तर देखील या ठिकाणी पाहता येतील। विद्यार्थी मित्रांनो साधारणतः जेव्हा क्वेश्चन पेपर आपल्या हातामध्ये येतो तेव्हा त्याचा फर्स्ट इमेज जी असते ती या पद्धतीने असते। इंग्लिश आवर सब्जेक्ट स्कोर इज 01। 3 तासांचा पेपर जो असतो तो या वर्षी कदाचित 3.5 तासांचा त्यांनी ठरवलेला आहे। 80 मार्कांसाठी हा पेपर असतो, ही ऍक्टिव्हिटी शीट असते। आपल्यासाठी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते त्यांनी दिलेले असतात। काय काय इन्स्ट्रक्शन्स आहेत ह्या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा। पहिली गोष्ट, एका शब्दामध्ये जर तुम्ही आन्सर लिहिलेला असेल तर ते ऍक्सेप्ट केलं जाणार नाही, पूर्ण वाक्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर लिहावं लागेल। जर तुम्ही वेब डायग्राम, फ्लो चार्ट, टेबल्स हे जर तुम्ही प्रेझेंट करत असाल तर ते व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी उत्तराला जसं अपेक्षित आहे त्याच पद्धतीने लिहायचं आहे। जर तुम्ही त्या पद्धतीने ते उत्तर लिहिलं नाही तरी देखील तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला वर हे जे दोन्ही मुद्दे सांगितलेले आहेत हे सर्व सॉल्व करत असताना कुठेही बाकीचे दुसरे कुठलेही साहित्य वापरायचं नाही। पेन, पेन्सिल जे आहे ते बाकीचे कुठल्याही कलरचं नाही वापरायचं, फक्त ब्ल्यू किंवा ब्लॅक पेन एवढंच तुम्हाला ऍक्टिव्हिटी शीट सॉल्व करत असताना आन्सर शीट मध्ये वापरायचंय। आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर एकाच प्रश्नाची 2 वेगवेगळी उत्तरं लिहिलेली असतील तर ती दोन्हीची आन्सर्स रॉंग गृहीत धरून, चुकीची गृहीत धरून तुम्हाला एकही मार्क दिला जाणार नाही, 0 मार्क दिला जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसा तुमचा ऍक्टिव्हिटी शीटचा क्रम आहे, जो काही सिक्वेन्स आहे, जी काही सेक्शन्स आहेत तीच 100% तुम्हाला फॉलो करावे लागतील ते, आणि त्याचा पूर्ण क्रम तुम्हाला अजिबातही बदलता येणार नाही। या महत्त्वाच्या सूचना तुम्हाला लक्षात ठेवायच्या। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सप्टेंबर 2021 मध्ये झालेला जो बोर्डाचा क्वेश्चन पेपर आहे त्यातील फर्स्ट सेक्शन प्रोज सेक्शन आज आपण बघणार आहोत। सो सेक्शन 1 प्रोज सेक्शन, रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी, समरी अँड माइंड मॅपिंग। मग विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 1 ए, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो। हा जो क्वेश्चन नंबर 1 ए आहे तो 12 मार्क्स साठी आहे आणि क्वेश्चन नंबर 1 जो आहे कंप्लीट तो 16 मार्क्स साठी आहे। कन्फ्यूज होऊ नका, ही गोष्ट लक्षात घ्या। क्वेश्चन नंबर 1 ए जे आहे यामध्ये एकूण 6 क्वेश्चन्स असणार आहेत, पर क्वेश्चन 2 मार्क्स असे ते 12। ओके, 12 मार्क्स। चला तर मग बघूयात यामध्ये कोणता या ठिकाणी पॅराग्राफ आपल्याला दिलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो हा जो पॅराग्राफ आहे तो आहे ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स डे। आर.के. नारायण यांनी जो लिहिलेला लेसन आहे त्यामधला हा आहे। मग ॲस्ट्रॉलॉजर त्याचं संपूर्ण लाईफ ते तर आपण पाहिलेलंच आहे। मग या ठिकाणी तो इन्सिडन्स त्यांनी दिलेला आहे। स्टॉप, सेड द ऑथर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट। शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट? आन्सर धिस अँड गो, अदरवाइज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्चार्ज ऑल युअर कॉइन्स। आणि त्यानंतर मग तुम्हाला माहिती आहे की गुरुनायक आणि ॲस्ट्रॉलॉजर यांच्यामधला जो संवाद आहे तो जो पॅराग्राफ आहे तो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। तुम्ही सावकाशपणे हा पॅराग्राफ या ठिकाणी वाचू शकता आणि एकदा हा पूर्ण पॅराग्राफ तुम्ही पॉज करून वाचल्यानंतर मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला याच्यावरती काही ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहेत। मग कोणत्या ऍक्टिव्हिटीज आहेत बरं पहा। पहिली ऍक्टिव्हिटी आहे, पहिला क्वेश्चन आहे A1, रीराइट द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड स्टेट वेदर दे आर ट्रू ऑर फॉल्स। म्हणजे ट्रू ऑर फॉल्स साठी 2 मार्क्सची ऍक्टिव्हिटी आहे। सो फर्स्ट ए, द नेम ऑफ द एस्ट्रॉलॉजर वॉज गुरुनायक।
Okay, it is false. B, a passerby had saved the other man. True. C, the astrologer took out a pinch of salt and held it to the other man. False. A knife had passed through the other man long ago. True. हे सर्व incidences तुम्हाला माहिती आहेत. Okay, so these are the answers of this first question. Second question. The other man looked gratified because तो जो माणूस होता तो खूप जास्त समाधानी होता. का बरं? Choose to correct alternatives from the following. यातले दोन अल्टरनेटिव्ह जे आहेत ते करेक्ट आहेत आणि ते कोणते कोणते? तर बी आणि सी हे जे दोन अल्टरनेटिव्ह आहेत ते करेक्ट आहेत. कोणते आहेत पहा. द एस्ट्रोलॉजर टोल्ड हिम that his enemy was crushed under a lorry first, and second, his enemy died as he deserved. म्हणजे ते खूप जास्त आनंदी होते. ते दुसरा जो व्यक्ती होता तो का? कारण त्यांना असं कळालं की त्यांचा एनिमी जे आहे ते लॉरी खाली मरण पावलेला आहे आणि जसं त्याला मरण पाहिजे होतं अगदी त्याच पद्धतीने त्याला ते मरण मिळालं. Then A3, the astrologer suggested the other man never to travel southward again. Guess and write the purpose behind the astrologer's suggestion. मग ॲस्ट्रॉलॉजरने असं सजेशन का बरं दिलंय की तू परत या दिशेला, परत इकडे तू कधीही येऊ नको? काय कारण असेल? खरं तर हे पर्सनल ओपिनियन आहे. इथे मी तुम्हाला एक सजेस्टिव्ह आन्सर या ठिकाणी देतोय. ओके, काय बरं ते सजेस्टिव्ह आन्सर? द ॲस्ट्रॉलॉजर सजेस्टेड the other man not to travel southward again because he don't want to Guru Nanak whom he tried to kill. An astrologer knew that the stranger wanted to take his revenge, so definitely he will kill him. At the same, astrologer having the fear that Guru Nanak will recognize him, so he wants to make himself safe by cheating this fear and advice. मग हे सर्व कारण जे आहेत ती खरं तर या ठिकाणी त्यांनी सांगितली असतील असं आहे. यापेक्षा वेगळं पर्सनल रिस्पॉन्ससाठी तुम्ही आन्सर देऊ शकता. गिव्ह और एक्सप्रेस युअर व्ह्यूज ऑन द इफेक्ट ऑफ सुपरस्टिशन्स. म्हणजे अंधश्रद्धेवरती तुम्हाला काही तुमचं मत व्यक्त करता येईल का? काय बरं त्याची कारण आहेत? मग त्याच्यामधून निगेटिव्ह माइंडसेट, वेस्टेज ऑफ टाइम, सोसायटीमध्ये जे आहे ते त्याच्यामुळे खरं तर रिअल सेन्समध्ये ते काम करत नाही. सायंटिफिक ज्याला आपण म्हणतो ॲटिट्यूड तो आहे तो डेव्हलप होत नाही. लॅक ऑफ एफर्ट्स ज्याला आपण म्हणतो आणि लकवरती आपण ते पूर्णपणे अवलंबून राहतो. अशा काही गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी मला वाटलं म्हणून मी सजेस्टिव्ह सांगितलेले आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी आन्सर देऊ शकता. देन लँग्वेज स्टडी पहा. A5 लँग्वेज स्टडी 1. ही शुक हिज हेड व्हेरी ग्रेटफुली. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट द प्रेझेंट परफेक्ट टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. मग यातला प्रेझेंट परफेक्ट टेन्स कोणता आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 4 ऑप्शन्स आहेत अँड द आन्सर इज ही हॅज शेकन हिज हेड रिग्रेटफुली. पहा बरं, म्हणजे ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी करेक्ट आहे. देन आय विल नॉट ओपन माय माउथ. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू गेट अफर्मेटिव्ह फ्रॉम विदाउट चेंजिंग द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. ओके, पॉझिटिव्ह सेन्समध्ये आपल्याला जे आहे ते हे सेंटेन्स डेव्हलप करायचं. मग आन्सर आय विल शट माय माउथ. ओके. देन द नेक्स्ट थिंग इज find and write the words which have similar meaning for the following from the same extract. Okay, मग bargaining, surrender under pressure, made a low sound of distress, or to look cautiously. याची काही शब्द, याची काही जे आपण ज्याला vocabulary म्हणतो ते आपण चेक केल्यानंतर आपल्याला काय आन्सर्स मिळतात. बार्गेनिंग साठी हॅगलिंग, सरेंडर अंडर प्रेशर, लेट यू गो or quit, made a low sound of distress, muttered we can say, or to look cautiously, to peep, to see, किंवा आणखीन तुम्हाला काही शब्द सापडले तर तुम्ही देखील या ठिकाणी ऍड करू शकता. सो दीज आर सम ऑफ दी आन्सर्स. मग यातला जो नॉन टेक्स्च्युअल ग्रामरचा भाग आहे तो आहे 4 मार्क्स साठी. म्हणजे आता आपण पाहिलं पहा, क्वेश्चन नंबर 1A 12 मार्क्स अँड क्वेश्चन नंबर 1B फॉर हाऊ मेनी मार्क्स? 4 मार्क्स. सो लँग्वेज स्टडी, डू एज डायरेक्टेड. फर्स्ट क्वेश्चन, यूज द करेक्ट आर्टिकल अँड रीराईट द सेंटेन्सेस. ओके, रीराईट द सेंटेन्स. मग काय सांगितलं इथं त्यांनी? आता पहा, COVID-19 इज वन ऑफ डॅश डॅश मोस्ट हॅझार्डस डिसीज विटनेस बाय डॅश डॅश वर्ल्ड. सो द आन्सर इज COVID-19 इज वन ऑफ द मोस्ट हॅझार्डस डिसीज विटनेस बाय द वर्ल्ड. आता पहा, as soon as the captain gave an order, the soldiers fired. Choose the correct alternative to get no sooner from the given sentence. मग याच्यामधून तुम्हाला नो सूनरचं एक करेक्ट सेंटेन्स कोणते ते शोधायचंय.
So option B is correct. No sooner did the captain give an order than the soldiers fired. So this is the correct option. Then third, the teacher said the earth revolves around the sun. Choose the correct alternative to get indirect narration of the given sentence. यातलं indirect narration कोणतं ह्या चार पैकी ते तुम्हाला शोधायचे. And the answer is D. The teacher said that the earth revolves around the sun. So this is the correct option. Then spot the error and rewrite the correct sentences. I know a man which is very tall. So answer is I know a man who is very tall. Okay, आपल्याला या ठिकाणी हे करेक्शन करता येऊ शकतं. आता आपण जातोय ते क्वेश्चन नंबर 2A कडे. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. आणि याच्यामध्ये मग पूर्ण स्कूल लाईफ, ते स्कूल लाईफ आपल्या आयुष्यावरती कसं परिणाम करतं वगैरे ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. सो स्टुडंट्स प्लीज गो थ्रू दिस पॅराग्राफ. त्यानंतर हे पण तुम्ही जे आहे ते इन डिटेल रीड करायचंय. तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून पण हे सर्व रीड करू शकता. त्यानंतर या सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत, या पण तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर यावरती आधारित काही क्वेश्चन्स म्हणजेच ऍक्टिव्हिटीज जे आहेत ते दिलेले आहेत, ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. A1. Complete the following sentences with the help of the extract. मग ही सेंटेन्सेस जे आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचे. सो A. The formal education that a child gets in the school molds him into a mature, responsible and competent member of society. B. School adjustments have long-lasting effects on children's success in life. A child's interactions with peers have a great influence on his attitude, habits and behavior. And the last is a child's school adjustment have to rely largely on teachers' values, principles and attitudes. आता A2 काय पहा, डेव्हलप द फ्लो चार्ट गिवन बिलो. आता याच्या मदतीने जो आहे तो आपल्याला एक फ्लो चार्ट डेव्हलप करायचा आहे. काय बरं, चिल्ड्रन्स ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्स, अर्ली स्कूल इयर्स, लॅटर स्कूल इयर्स, ड्युरिंग ॲडोलसन्स आणि प्रियर ग्रुप एक्सपेक्टेशन्स. मग कसं आपण तयार करू शकतो, इथे पहा. ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम मध्ये काय आहे ते तर आपल्याला माहिती आहे. तिथून पुढे अर्ली स्कूल इयर्स मध्ये काय आहे तर रेग्युलर, पंक्च्युअल, कॉम्पिटिंग हार्ड वर्क किंवा होमवर्क, ह्या सर्व गोष्टी आपण करतोय. मग लॅटर स्कूल इयर्स मध्ये काय, कन्सर्न अबाउट मेंटेनिंग सोशल रिलेशन्स. ड्युरिंग ॲडोलसन्स मध्ये आपण काय करतो तर हाऊ टू डेव्हलप अँड मेंटेन रिलेशनशिप विथ अपोजिट सेक्स मेंबर्स, हे पण आपण पाहतो. अँड देन पियर ग्रुप एक्सपेक्टेशन्स मध्ये नॉन फुलफिलमेंट लीड्स टू द फेस रिजेक्शन फ्रॉम द पियर्स. आणि ह्या पण गोष्टी ज्या आहेत त्या पियर ग्रुपमध्ये होत असतात. A3. Find the facts from the extract and complete the table. आता इथं जो आहे तो आपल्याला एक टेबल दिलाय आणि त्या पॅराग्राफ मधून रीड केल्यानंतर आपल्याला काय काय गोष्टी कळतात ते या ठिकाणी त्यांनी विचारले. आता ए कॉलम मध्ये काय दिले, फ्रॉम द इंटरॅक्शन विथ द पीपल इन द स्कूल अ चाइल्ड लर्न्स अँड अक्वायर्स. मग कुठल्या गोष्टी ते लर्न करतं आणि कोणत्या गोष्टी अक्वायर करतं पाहूयात. लर्न्स हाऊ टू बिहेव विथ पियर्स अँड अडल्ट्स अदर दॅन फॅमिली मेंबर्स. आणि काय अक्वायर करतं, व्हॅल्यूज, गोल्स, ॲस्पिरेशन्स, सोसायटी अप्रूव्ड वे ऑफ बिहेवियर, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते अक्वायर करतात. मग स्कूल एक्सपिरियन्सेस टीच हिम. काय शिकवतं स्कूल एक्सपिरियन्स, टीम स्पिरिट, कोऑपरेशन, हेल्दी कॉम्पिटिशन, गोल सेटिंग आणि गोल अचिव्हमेंट या गोष्टी त्यांना शिकवतं. इथून पुढे एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग स्कूल एज्युकेशन इन कनेक्शन विथ कॅरेक्टर बिल्डिंग. कॅरेक्टर बिल्डिंग साठी स्कूल एज्युकेशन कशा पद्धतीने मदत करतं. तर स्कूल एज्युकेशन आणि कॅरेक्टर बिल्डिंगचा याचा जर विचार केला तर स्कूल एज्युकेशन मुद्दा म्हणून वेगळ्या कलर मध्ये दिले आणि कॅरेक्टर बिल्डिंग मी तुम्हाला वेगळ्या कलर मध्ये दिले पहा. सो डिसिप्लिन, लर्निंग, नॉलेज, डायव्हर्सिटी ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते स्कूल एज्युकेशनचा भाग आहे. पण कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये डिसिप्लिन, व्हॅल्यूज, मोरल्स, विजडम, इंटिग्रिटी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला कॅरेक्टर बिल्डिंग मध्ये मदत करतात. खरं तर हे माझं सजेस्टिव्ह आन्सर आहे. तुमचं यापेक्षा वेगळं असेल तरी देखील चालेल. ओके, आणि ते 100% ऍक्सेप्ट केलं जाईल. आणि लास्ट पार्ट जो आहे तो आहे A5 लँग्वेज स्टडीचा. तो काय पहा, अ चाइल्ड स्पेंड्स अ मेजर पोर्शन ऑन हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट इंडिकेट्स मॉडल ऑक्झिलरी शोईंग ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन कुठे दिसतंय बरं इथं तर ते आहे अ चाइल्ड मस्ट स्पेंड अ मेजर पोर्शन ऑफ हिज लाईफ इन टेकिंग फॉर्मल एज्युकेशन. इथं आपण ते पाहू शकतो. Second, a peer group has its own group structure and expectations from its members.
choose the correct alternative to get not only but also form of the above sentence. या सेंटेन्स नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये जे आहे ते कन्वर्जन करायचं आहे. मग त्याचा करेक्ट आन्सर आहे अ पियर ग्रुप हॅज नॉट ओनली इट्स ओन ग्रुप स्ट्रक्चर बट ऑल्सो एक्सपेक्टेशन्स फ्रॉम इट्स मेंबर्स. हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. देन मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ कॉलम ए विथ देअर अँटोनिम्स इन कॉलम बी. ओके, अँटोनिम्स कोणते कोणते ते पहा. अर्ली, देन रिजेक्शन, देन सक्सेस आणि अँशियस. मग याचे अर्लीचं काय आहे? ओके, लेट. रिजेक्शन ऍक्सेप्टन्स, सक्सेस फेल्युअर, अँशियस केअरफ्री. या पद्धतीने आपल्याला जे आहे ती ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह करता येते. मग यातला बी जो पार्ट आहे तो आहे समरी रायटिंग. राईट अ समरी ऑफ द अबोव एक्स्ट्रॅक्ट विथ अ सुटेबल टायटल. टेक द हेल्प ऑफ गिवन पॉइंट्स किंवा हिंट्स. तुम्हाला या ठिकाणी जे आहे प्रत्येक ऍक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन नंबर 2 चा जो पॅराग्राफ आहे त्याची समरी रायटिंग जी आहे ती करायचीच आहे. मग त्यांनी काही पॉइंट्स दिलेले आहेत पहा. त्याच्या मदतीने आपल्या स्वतःच्या भाषेत ही समरी आपल्याला लिहायची आहे. ॲज इट इज सेंटेन्सेस कॉपी करायचे नाहीत. सो चिल्ड्रन्स इंटरॅक्शन विथ पीपल इन स्कूल, हिज एक्सपिरियन्सेस इन स्कूल, ऍडजस्टमेंट प्रॉब्लेम्स आणि पियर ग्रुप इन्फ्लुएन्स. मग बघूयात या ठिकाणी सजेस्टिव्ह जे आहे ते इम्पॉर्टन्स ऑफ स्कूल एज्युकेशन असं मी टायटल देऊन मला जे वाटतं, जे योग्य वाटतं त्या या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. हे तुम्ही या ठिकाणी रीड पण करू शकता आणि तुमच्या पद्धतीने तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये तुम्ही समरी रायटिंग करू शकता. हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हे सर्व रीड करू शकता. सी, माइंड मॅपिंग. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम. डिझाइन using your ideas, thoughts, concepts to illustrate, develop on the topic best sources of entertainment. म्हणजे एंटरटेनमेंटचे बेस्ट सोर्सेस तुमच्याकडे कोणते कोणते अवेलेबल आहेत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माइंड मॅपच्या माध्यमातून त्याची एक फ्रेम डेव्हलप करायची, डिझाईन डेव्हलप करायची, तुमची आयडिया, तुमचे थॉट्स, तुमच्या कन्सेप्ट जे आहेत ते प्रॉपर इल्युस्ट्रेट करायच्यात. कुठल्या टॉपिकवरती? बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. आणि विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन 3 मार्क्स साठी आहे. इथे एक सजेस्टिव्ह डिझाईन तुम्हाला देण्यात आलेले आहे पहा. बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट काय आहे बरं? एज्युकेशन प्लस एंटरटेनमेंट. सो इट इज एज्युटेनमेंट असं काही आहे. देन मोबाईल फोन, देन टीव्ही, देन फिल्म्स आणि यासोबत तुम्ही भरपूर त्याचे जे आहेत ते ऑप्शन्स या ठिकाणी देऊ शकतात. ओके, सो दिस इज व्हॉट माइंड मॅपिंग इज. विद्यार्थी मित्रांनो ही जी 12th ची HSC बोर्डाची सप्टेंबर 2000 ची ऍक्टिव्हिटी शीट आहे त्यातील हा झाला पहिला सेक्शन. या सोबतच खरं तर तुम्हाला एवढंच नाही तर इथून पुढचे जे रिमेनिंग सेक्शन्स आहेत, आपण आता प्रोज सेक्शन पाहिला, त्यासोबतच पोएट्री सेक्शनचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल, त्यासोबतच रायटिंग स्किलचा सेपरेट व्हिडिओ पाहायला मिळेल आणि नॉवेलचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत हा व्हिडिओ लाईक केला नसेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमच्या काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळू देत. तुम्ही जर आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सो डू सबस्क्राईब दिस चॅनल आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच माय फ्रेंड्स. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 12वी इंग्लिश HSC बोर्ड